गणना प्रकरण 28 दैनिक अर्पणे निर्गम प्रकरण 29 पदे 38 ते 46। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्या प्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा। आणखी तू त्यांना सांग, परमेश्वरा प्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पावयाचे ते हे: नित्य होमार्पणासाठी रोज 1 वर्षाची 2 दोषहीन नरजातीची कोकरे, 1 कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, आणि हातकुटीच्या पावहीन तेलात मळलेल्या 1 एफा सपीठाचे अन्नार्पण करावे। हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सिनाय पर्वतावर विहित केले होते। त्याबरोबरचे पेयार्पण 1 कोकरामागे पावहीन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्र स्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे। दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे। सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे। शब्बाथ आणि मासिक अर्पणे: दर शब्बाथ दिवशी 1 वर्षाची 2 दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले 2 एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावी। नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याखेरीज आणखी हा होमबली दर शब्बाथ दिवशी अर्पावा। प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे। 2 गोऱ्हे, 1 मेंढा आणि 1 वर्षाची नरजातीची 7 दोषहीन कोकरे अर्पावी। प्रत्येक गोऱ्ह्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले 3 एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले 2 एफा सपीठ आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले 1 एफा सपीठ अर्पण करावे। हा सुवासिक होमबली परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होईल। त्याबरोबरची पेयार्पणे ही असावी: गोऱ्ह्यामागे अर्धा हिन, मेंढ्यामागे 1/3 हिन आणि कोकरामागे 1/4 हिन द्राक्षारस। वर्षातील प्रत्येक महिन्यात होमबली अर्पावयाचा तो हा होय। आणखी परमेश्वराप्रीत्यर्थ पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा। नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याखेरीज आणखी तो अर्पावा। नेमून दिलेल्या सणात करावयाची अर्पणे: लेवीय प्रकरण 23 पदे 1 ते 44। पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा। तसाच ह्या महिन्याच्या 15व्या दिवशीही सण पाळावा। 7 दिवस बेखमीर भाकर खावी। पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये। ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ 1 हव्य म्हणजे होमार्पण करावे। 2 गोऱ्हे, 1 मेंढा व 1 वर्षाची नरजातीची 7 कोकरे अर्पावी। ही दोषहीन असावी। त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे। गोऱ्ह्यामागे 3 एफा आणि मेंढ्यामागे 2 एफा अर्पावे आणि 7 कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे 1 एफा अर्पावे। तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरिता 1 बकरा अर्पावा। सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण ह्याखेरीज ही पण अर्पावी। ह्या प्रकारे 7 दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे। नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याशिवाय आणखी हे पण अर्पावे। 7व्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये। सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल, तेव्हा पवित्र मेळा भरवावा। त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये, पण परमेश्वराला सुवास यावा म्हणून 1 होमार्पण करावे। 2 गोऱ्हे, 1 मेंढा व 1 वर्षाची नरजातीची 7 कोकरे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे। प्रत्येक गोऱ्ह्यामागे 3 एफा व मेंढ्यामागे 2 एफा आणि त्या 7 कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे 1 एफा सपीठ अर्पावे।
तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून एक बकरा अर्पावा. ही दोषहीन असावी आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्याखेरीज ही व ह्याबरोबरची पेयार्पणे अर्पावी.